4.1 पोर्तुगीज व मराठी। पोर्तुगीजांनी दीव, दमण, वसई, करंजा, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले बांधले, कारण प्रामुख्याने त्यांना संरक्षणासाठी त्यांनी हे किल्ले बांधलेले दिसून येतात। त्याचप्रमाणे या बुरुजयुक्त किल्ल्यामुळे बार्देश प्रदेश सुरक्षित राहणार होता। बार्देश प्रदेश आणि किल्ले हे दोन्हीही सुरक्षित राहणार होते। आता बार्देश प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग मानला जातो। आजच्या गोवा राज्यामध्ये एक तालुका सुद्धा बार्देश प्रदेश म्हणून या ठिकाणी आहे। आता प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या संदर्भात पोर्तुगीज लेखक कास्मो द गार्द याने प्रामुख्याने जो शिवाजी महाराजांच्या जीवनावर या ठिकाणी जो ग्रंथ लिहिला त्याने लाईफ ऑफ द सेलिब्रिटी शिवाजी हा ग्रंथ लिहिला। शिवाजी महाराजांच्या जीवनावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक म्हणून कास्मो द गार्द याला ओळखलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा त्या काळामध्ये इतका होता की कोणीही त्यांना आव्हान देण्याचे धाडस करत नव्हते, आणि धाडस केलेच तर ते क्वचितच धाडस करत असत। कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा देताना शिवाजी महाराज हे निपक्षपातीपणाने, म्हणजे कोणताही पक्षपात, तो स्वकीय आहे परकीय आहे असा कोणताही पक्षपात न करता या ठिकाणी शिक्षा अथवा बक्षिसाच्या संदर्भात सुद्धा त्यांचा तसाच विचार होता। कोणत्याही गुन्ह्याला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय त्यांनी सोडले नाही। त्यांचे शौर्य, त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करत होते। ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसवणारे, तसेच नुसता दरारा बसवणारे राजे म्हणून ओळखले गेले नाही, तर प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांना आजही ओळखलं जातं। शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी संपर्क आला। शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे या परिसरातील सर्व पोर्तुगीज हे सावध झाले। पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेली साडली, कारण मराठ्यांनी म्हणजे शिवछत्रपतींनी आरमार उभारलेले होते, आणि त्यामुळे या पोर्तुगीजांना विरोध करण्यात त्यांना करता आलेला होता। पोर्तुगीजांनी सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत केली, म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला शिवाजी राजांना त्यांनी मदत केलेली दिसून येते। गोव्याच्या व्हाईसरायने नंतर दडपण आणल्यानंतर ही जी मदत होती पोर्तुगीज करत होते ती पोर्तुगीजांची मदत बंद झाली। जंजिऱ्याच्या सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढत गेल्या, त्यावेळेला पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केलेली दिसून येते। पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधीचे धोरण लवचिक होते। आता लवचिक कोणत्या अर्थाने म्हटलं जातं, तर काही वेळेला पोर्तुगीजांनी मराठ्यांना मदत केली, तर काही वेळेला प्रामुख्याने त्यांनी मराठ्यांच्या विरोधात ते उभा राहिलेली दिसून येतात, म्हणजेच मराठ्यांच्या विरोधात ते संघर्ष करायला उभे राहिलेले होते। परंतु विचार केला तर लवचिक धोरण म्हणजेच काही वेळेला मराठ्यांच्या हिताचा पण त्यांनी विचार केलेला दिसून येतो। 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटक सागर किनाऱ्याच्या प्रदेशातून जात असताना पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजे या ठिकाणी पळवून नेली होती। परंतु नंतर मराठ्यांचा धाक त्यांच्या लक्षात आल्यानंतर ती पुन्हा सोडून दिलेली दिसून येतात।
1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला. पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात आले. म्हणजेच पोर्तुगीजांचा वसाहतीचा जो भाग होता तेथून शिवाजी महाराजांना सही सलामत जाऊ देण्याचे काम पोर्तुगीजांनी केलेले होते. मिर्झा राजे जयसिंग याच्या आक्रमणाच्या वेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली. शिवाजी महाराजांच्या परवानगीने पोर्तुगीजांनी दाभोळ येथे वखार उघडली. म्हणजेच दाभोळ येथे वखार उघडण्यास शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना परवानगी दिली. पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले. म्हणजे धर्मांतर करण्यासाठी त्यांनी कायदे केले. त्यामुळे तेथील जे स्थानिक लोक होते त्या स्थानिक लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला. यामुळेच 1667 मध्ये शिवरायांनी बारदेशवर स्वारी केली. तेव्हा तेथील रहिवाशांनी म्हणजे बारदेशाच्या संदर्भात आपण वरील माहिती पाहिलेलीच आहे. प्रामुख्याने या बारदेशामध्ये जे बारदेशावर स्वारी करून सुद्धा तेथील लोकांनी शिवरायांचे स्वागत केलेले दिसून येते. 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंड राजापुरी या परिसराला वेढा घातला. तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. आदिलशाही मराठी संघर्षात पोर्तुगीज तटस्थ असल्याचे भासवून आदिलशहाला या ठिकाणी मदत केलेली दिसून येते. या घटनेपूर्वीच रायगडावर येऊन पोर्तुगीजांचा जो वकील होता गोन्सालो मार्तीस हे त्याचे नाव आहे, त्याने शिवाजी महाराजांची भेट घेतलेली होती. उभयतांनी हे संघर्ष टाळण्याचे ठरवलेले होते. गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली माणसे गटागटाने पाठवली. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी उठाव करायचा. पोर्तुगीज सत्तेचे जे जोखड आहे म्हणजे वर्चस्व आहे ते मोडून काढायचे ठरले. पोर्तुगीज व्हाईसरायला त्याचा सुगावा लागला. त्यामुळे ही योजना अयशस्वी ठरली. त्यानंतर 10 फेब्रुवारी 1670 पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये तह झाला. त्या तहामध्ये काही अटी लादण्यात आल्या. उभयतांनी त्या तहामध्ये कोणकोणते या ठिकाणी अटी मान्य कराव्या लागल्या तर उभयतांनी परस्परांची जहाजे लुटली असल्यास त्याबद्दल प्रामुख्याने ती जहाजे योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. म्हणजे जहाजे जर लुटलेले असतील तर त्या जहाजांच्या संदर्भात असणारी नुकसान भरपाई या ठिकाणी भरून द्यावी. मुघलांच्या जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात. म्हणजे मुघलांना जहाजांच्या संदर्भात जे पोर्तुगीज सवलती देतात त्याचप्रमाणे मराठ्यांना सुद्धा तशा प्रकारच्या सवलती मिळाव्यात. सिद्धीला स्वराज्याविरुद्ध मदत करू नये. म्हणजे पोर्तुगीजांनी सिद्धीला मराठ्यांच्या विरोधात मदत करू नये. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज यांच्यात संघर्ष कायम राहिला. आता चौथाई म्हटलं की आपल्या लक्षात येईल की चौथाई म्हणजे काय तर प्रामुख्याने चौथाई म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या उत्पन्नाचा 1/4 भाग म्हणजे चौथाई असं म्हटलं जातं. या चौथाईच्या संदर्भातच प्रामुख्याने रामनगरचा जो प्रश्न होता या रामनगरच्या प्रश्न उभा राहिला. प्रामुख्याने या रामनगरच्या सरहद्दीत किल्ले बांधू नयेत असे ठरले. रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सतत संघर्ष होत राहिलेला आपल्याला दिसून येतो.
हा संघर्ष मिटावा म्हणून पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलाची नेमणूक केलेली होती. पण या वकिलांना सुद्धा हा संघर्ष मिटवण्यामध्ये फारसं यश आले नाही. 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटावरून मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये लढा चालू असताना या पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केलेली होती. आता चौथाईचा उल्लेख रामनगरच्या प्रकरणामध्ये आपल्याला आलेला दिसून येतो. याचा अर्थ सांगायचं म्हटलं तर चौथाई म्हणजे मराठ्यांनी एखाद्या राज्याच्या संरक्षणासाठी आकारलेला कर, किंवा त्याचं दुसरं स्पष्टीकरण असं होतं की एकूण उत्पन्नाच्या 1/4 कर म्हणजे चौथाई. ही या ठिकाणी जो भाग मराठ्यांनी जिंकलेला असेल त्या भागातील चौथाई म्हणजे त्या उत्पन्नाचा 1/4 कर मराठ्यांना द्यावा लागत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केलेला होता. चोल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, त्याचप्रमाणे गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चाललेले धर्मांतर, समुद्रामार्गे चालणाऱ्या व्यापारात जी लुटालूट केली जात होती त्याच्या विरोधात धोरण, या कारणामुळे पोर्तुगीजांच्या विरोधात संघर्ष शिवछत्रपतींनी केला. फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, रणनीती, धाडस पाहून इतर वसाहतवादी या ठिकाणी त्यांना घाबरत होते. म्हणजे शिवाजी महाराजांची शत्रू विरोधाची जी भूमिका होती, धोरणं होती, ते शांततेच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांची भीती हे वसाहतवादी राष्ट्र घेत होती. त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले. म्हणजे जे शिवाजी महाराजांची भीती होती ती कमी झाली असा अभिप्राय त्या काळातील पोर्तुगीज गव्हर्नरने स्वतः व्यक्त केलेला आहे. यावरून महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल प्रामुख्यानं आपल्या म्हणजे पोर्तुगीजांच्या मनामध्ये कशी भीती होती हे आपल्या लक्षात येतं. गोव्याच्या पोर्तुगीजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब याच्याशी हातमिळवणी केली. बघा इथं काय म्हटलेलं आहे तर संभाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेब हे दोघे या ठिकाणी संघर्ष करत असताना त्यावेळेला प्रामुख्यानं या पोर्तुगीजांनी औरंगजेबाला मदत केलेली, हातमिळवणी केली म्हणजेच मदत केली. त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. छत्रपतींनी पोर्तुगीजांचा रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांचा फोंडा किल्ला होता, या फोंडा किल्ल्याला वेढा घातला. मराठ्यांनी हा वेढा शर्थीने मोडून काढला आणि गोव्यावर चढाई केली. म्हणजे गोव्यावर पुन्हा आक्रमण मराठ्यांनी केलं. या लढाईमध्ये येसाजी कंक हा पायदळाचा प्रमुख होता. मराठ्यांच्या पायदळाचा प्रमुख येसाजी कंक होता. त्याने पराक्रमाची शर्त केली. शिवाजी महाराजांचे सहकारी म्हणून, एक चांगले सहकारी म्हणून त्यांना कायम ओळखलं गेलं. या येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्त केली. यात पोर्तुगीज गव्हर्नर हा त्यावेळेला जखमी झाला होता, त्याला माघार घ्यावी लागली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला. पोर्तुगीज मोठ्या संकटात त्यावेळेला सापडलेले होते. परंतु त्याच वेळी म्हणजे नेमकं त्याच वेळी मुघलांनी दक्षिणेवर हल्ला केलेला होता. त्यामुळं संभाजी राजांना ही मोहीम म्हणजे जवळजवळ गोवा ताब्यात येण्यास अवकाश होता. त्याच दरम्यान दक्षिणेत या ठिकाणी मुघलांनी स्वारी केल्यामुळे त्यांना हा जो या ठिकाणी संघर्ष होता तो अर्ध्यातच सोडावा लागला आणि गोवा जो ताब्यात येण्यासारखी परिस्थिती होती तर गोवा
हा भाग ताब्यात घेण्यासाठी ते मुकलेले दिसून येतात. म्हणजेच त्याच वेळेला त्यांना दक्षिणेमध्ये जे मुघलांनी या ठिकाणी दक्षिण कोकणवर जे आक्रमण केलेले होते ते परतवण्यासाठी त्यांना जावे लागले आणि संभाजी महाराजांनी त्यामुळे गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी या ठिकाणी परतावे लागले. संभाजी राजांच्या नंतरच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठे आणि पोर्तुगीज यांचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद यांच्याशी झालेल्या कराराने मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. मराठ्यांनी पोर्तुगीजांच्याकडे चौथाईची मागणी केली, परंतु त्यावेळेचा जो वसईचा गव्हर्नर होता त्याने या चौथाईची मागणी जी केलेली होती मराठ्यांनी ती मागणी नाकारली. मराठ्यांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, आशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण, रेवदंडा येथे आपल्या लष्करी चौक्या उभारल्या, म्हणजे लष्कर उभारलं. पोर्तुगीजांनी तेथील स्थानिक प्रजेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्रे देण्यात आली. चिमाजी अप्पांनी पहिल्याच धडाक्यात ठाण्याचा किल्ला घेतला. मार्च 1937 मध्ये मराठ्यांनी साष्टी बेट जिंकून घेतले. दुसऱ्या आघाडीवर प्रामुख्याने शंकराजीपंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला. छोटी छोटी ठिकाणं ताब्यात घेतली, परंतु जोपर्यंत वसईचा किल्ला जिंकला जात नाही तोपर्यंत आजूबाजूच्या प्रदेशावर कायमस्वरूपी आपल्याला मालकी हक्क प्रस्थापित करता येणार नाही. त्यामुळं चिमाजी अप्पांनी प्रामुख्यानं वसईवर लक्ष केंद्रित केलं. हा वेढा प्रामुख्याने 2 वर्ष सुरू होता. अखेर पोर्तुगीजांना मराठ्यांनी नमवले. धन्यवाद.